राम राम मंडळी पहा, ह्या आपल्या म्हशी, तिथं उभं ट्रॅक्टर आणि इथं गाईला पियायला वासरू बारकं. मी शेतात बेण्यासाठी झाकायला एक मंडप तयार केला आहे. आमच्या इकडे त्याला मांडव म्हणतात, कोणीकडं आखाडा, कोणीकडं त्याला सावली, मंडपाची सावली म्हणतात. तो मंडप मी शेतातल्या सर्व वस्तूपासून केला तयार. मंडळी हे पाय, बारकं वासरू दिलं गायने 4-5 दिवस झाले आलं. हे आले आहे. ही एक मोठी म्हैस, हे 3 वघारी, ट्रॅक्टर. आणि आता ते मंडप दाखवणार आहे. ते मंडप म्हणजे मी शेतातल्या सगळ्या जे आपल्या शेतात जे उपयोगी वस्तू असतात, जे आपल्या शेतातल्या वस्तू येतात, त्या शेतातल्या वस्तूपासूनच ती सावली बनवली. ती सावली म्हणजे एकदम नंबर 1 बनवली. हा बा, हे मंडप आहे. त्या मंडपाला केलं काय, माझ्याजवळ 70-80 छड्या आहेत. म्हणजे 20-25 ठिबकच्या आणि 260 छड्या, म्हणजे अशा 80 छड्या माझ्याजवळ आहेत. त्या 80 छड्यापासून मी काय केलं, बेण्यासाठी सावली तयार करायची म्हणून हे 4-5 लाकडं तोडली. एक आधार आंब्याचा घेतला, डायरेक्ट आंब्याचा आधार घेऊन हा बाय अशा छड्या आथरल्यावर हा बाय अशा, आणि नंतर हे साईडला सुद्धा छड्या मारल्या, वरून नेट झाकलं. आणि हे पाय हळदीचं बेन याच्यात, हे पाय हळदीचं बेन आहे. हळदीच्या बेण्याला सावली केली तयार. तरी बी आपण बी हे बाय ती याला बांधायला ठिबकच्या नळ्या आहेत, आपल्या जे टाकून दिल्या त्या ठिबकच्या नळ्या. आणि हे आंब्याचं झाड आहे. याला आंबे आलेत, पण तुम्हाला दिसतात का नाही काय माहीत, आंबे आलेत त्याला. असा हे मंडप सुंदर, आपल्या शेतातल्या जे टाकाऊ वस्तू आपण एरी छड्या कोठं बी फेकून देतो, त्याच्यापेक्षा अशी काहीतरी शक्कल लढवा आणि काहीतरी असं बनवा. आणि हे शेतकऱ्याच्या उपयोगात आहे. मस्त सावली झाली पहा, बेनं ठेवायला. सगळीकडून फिरून दाखवतो कसं आहे पहा. आपण शेतकरी माणसं हो, आणि आपल्याला कमी टायमात चांगली सावली झाली. बाय साईडला मी आत कुत्रं किंवा काय घुसू नये म्हणून अशा छड्या बांधल्या, आणि वरून नेट आथरली. त्या नेटाच्या आतून जवळजवळ छड्या अशा ठिबकच्या पायपान बांधल्या. पाय ठिबकची पाईप आहे इथं, पाय ठिबकच्या पायपान बांधल्या. आणि हे साईडला अशी नेट लावली. पाय विहीर आहे आपली, हे केळीचं झाड आहे, हे आंब्याचं झाड आहे, हे मोठं आंब्याचं झाड आहे. हे सगळं शेतकरी म्हणलं की सगळं पाहिजे जवळ. पहा, शेतकरी म्हणलं की आपल्या स्वतःचा आंबा पाहिजेत, स्वतःचं पाणी पाहिजेत, स्वतःचे फळझाडं पाहिजेत, गाय पाहिजेत, दुधाला म्हैस पाहिजेत, सगळंच पाहिजेत. हे पहा, अशी सावली केली, वरून पोते आथरले, खालून पोते.